मस्त कुरकुरीत आणि हिरवेगार आपले डोसे तयार आहेत. तर हे कशाचे डोसे असतील तुम्ही ओळखू शकाल. तर आपण केलेले आहेत मस्त कुरकुरीत असे काकडीचे डोसे. जिथं तुम्हाला इडलीचं पीठ कसं भिजवतं तसं डाळ, तांदूळ वगैरे काही भिजवत घालायचं नाही. रव्यापासून हे तयार होतात आणि एकदम झटपट होतात. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत काकडीचा डोसा. डोशामध्ये काही वेगळं खायचं आहे तर हा डोसा एकदा करून बघा. रेसिपीला सुरुवात करूया. तर डोसा करतोय सोबत आपण चटणी पण करणार आहोत. तर दोन्हीसाठी लागणारं साहित्य बघूया. डोशासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी काकडी, लहान असतील तर 2 घ्या. त्याचबरोबर आपण घेतलाय पाऊण कप बारीक रवा, पाव कप तांदळाचं पीठ, 2 ते 3 चमचे हिरव्या मिरच्या, पाव कप चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा ते पाव चमचा खाण्याचा सोडा. चटणीसाठी आपण घेतले 5 ते 6 चांगले पिकलेले टोमॅटो, 1 चमचा जिरं, थोडासा कढीपत्ता, 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या, 2 चमचे फुटाण्याची डाळ, 2 चमचे शेंगदाणे, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. तर आता आपण घेतली आहे काकडी. मोठी काकडी म्हणून मी एकच घेतली आहे. लहान असतील तर 2 घ्या. याचं मी साल काढून घेते आहे किंवा तुम्हाला सालासहित जरी वापरायची तरी चालेल. हिरवी काकडी असेल तर सालासहित घेऊ शकता, पण आपली पांढरी काकडी असते ना तिचं साल काढूनच घ्यायचं. काकडीचं साल काढलं, आता याचे तुकडे करून घेऊया. काकडीचे तुकडे केले, आता याला मिक्सरमध्ये काढू. यामध्येच घालूया हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आता पाणी न घालता याला एकदम बारीक करूया. अगदीच तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाणी घालू शकता. एकदम बारीक करून घेऊ. आणि हे बघा, याला एकदम बारीक वाटून घेतलंय. रंग पण एकदम मस्त आलाय. आता यामध्ये घालूया बारीक रवा. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो आधी कोरडाच मिक्सरला फिरवून घ्या आणि मग काकडी बारीक करून त्यामध्ये घाला. हा बारीक रवा आहे म्हणून मी डायरेक्ट घातला. रवा घातला, सोबतच तांदळाचं पीठ घालूया. गरज लागली तर थोडंसं पाणी घालायचं आणि याला परत थोडंसं फिरवून घ्यायचं. एक 2 ते 3 सेकंड फिरवून घेऊ. आणि हे बघा, याला मी मिक्सरला फिरवून घेतलं. जवळपास मी इथं पाव वाटी पाणी वाढवलं आणि मग याला फिरवलं. हे बघा, असं बारीक झालेलं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता याच्यावर झाकून याला 10 मिनिटं भिजत ठेव. तर डोशाचं पीठ भिजतंय तोवर आपण याची चटणी करूया. त्यासाठी कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये घेऊया 2 ते 3 चमचे तेल. आणि आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं, यामध्ये घालूया जिरं अर्धा चमचा. जिरं फुललं की लाल सुकी मिरची घालू, थोडासा कढीपत्ता, फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे. सोपी आहे एकदम चटणी. खूप वर्षांपासून मी करते, जवळपास 15-16 वर्ष झालं ही चटणी मी करते. नारळाच्या चटणीपेक्षा मला ही जास्त आवडते डोशासोबत. आता हे सगळं छान डाग येईपर्यंत परतून घ्यायचं. तर सगळं आपण छान परतून घेतलं 2 ते 3 मिनिटं. आता यामध्ये घालूया टोमॅटो, मीठ चवीपुरतं. याला मिक्स करून घेऊया. या चटणीला टोमॅटो चांगले पिकलेले घ्यायचे बरं का. इथं मी लाल सुक्या मिरच्या घेतल्या. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही मिरची पावडर घातली तरी चालेल. मिरची पावडर घालायची असेल तर टोमॅटो घातले की त्याच्यासोबत घालायची. आता याला परतलं, यावर झाकून याला टोमॅटो मऊ होईपर्यंत किंवा एक 5 ते 7 मिनिटं असंच ठेवायचं. मध्ये मध्ये पाहिजे तर एकदा खालीवर करून घ्या आणि मग याला चांगलं शिजवून घ्या. 5-7 मिनिटात शिजवून घेऊ. तर एक 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. टोमॅटो छान मऊ शिजलेला आहे. बाकीचं सगळं छान मऊ शिजलं आहे, मिरची वगैरे. गॅस बंद करूया आणि याला संपूर्ण गार करून घेऊ. तर टोमॅटोचं सगळं मिश्रण गार झालेलं आहे. याला मिक्सरच्या भांड्यात घालूया. थोडीशी कोथिंबीर, थोडं पाणी घालू आणि याला बारीक करून घेऊ. शेंगदाणे डाळीचे थोडे थोडे कण असतील तरी चालतील, छान लागतात. बारीक करूया. आणि हे घ्या, आपली मस्त टोमॅटोची चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे. ही मी अशीच ठेवणार आहे. तुम्हाला पाहिजे तर वरून फोडणी देऊ शकता. मग त्याच्यात तेल, मोहरी, जिरं आणि कढीपत्ता, हिंगाची. आता मी हिला काढून घेते आणि दुसरीकडे आपलं पीठ भिजलं असेल बघूया आणि डोसे करूया. तर हे बघा, पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे. यामध्ये आपण रवा वापरतो ना, त्यामुळे कमीत कमी 10 मिनिट तरी याला भिजू द्यायचं. हे भिजलंय, यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि खाण्याचा सोडा पाव टीस्पून. याला मिक्स करूया. खाण्याचा सोडा घातला ना की मिश्रण थोडंसं पातळ होतं,
त्यामुळं असं कारण सैल झाल्यासारखं होतं ना हलकं फुलकं, त्यामुळं आधी सोडा घाला, मिसळून घ्या आणि जर तुम्हाला वाटलं की आपलं मिश्रण खूप घट्ट आहे तर पाणी वाढवा. तर आपलं पीठ तयार झालं आहे, सोडा वगैरे सगळं घातलं, थोडंसं पाणी वाढवून मी याला अशी कन्सिस्टन्सी केलेली आहे. तर ही कन्सिस्टन्सी आणण्यासाठी मला एकूण 1 कप पाण्याचा वापर करावा लागला डोसे करायला घेऊन. तर तवा मध्यम गरम झाला की डोसे घालूया. जेवढा जमेल तेवढा पातळ करायचा. तर डोसा गॅस कमी ठेवूनच पसरवायचा म्हणजे व्यवस्थित पसरला जातो. आता आपण गॅस थोडासा वाढूया, एकदम कमी नाही किंवा खूप जास्त नाही आणि याच्या कडा तांबूस होईपर्यंत याला असंच ठेवून देऊया. आणि हे घ्या, डोसा मस्त असा छान खरपूस कुरकुरीत भाजला गेलाय. आपण याच्या कडा सोडून घेऊया आणि याला काढून घेऊ. छान झालाय ना? काढून घेऊया. बाकीचे डोसे असेच करू. दुसरा डोसा करताना तवा जास्त तापला जातो कारण आपण बराच वेळ त्याला चालू ठेवलेलं असतं. तर सगळं पाणी शिंपडायचं, पाणी पुसून घ्यायचं, गॅस कमी करून डोसा घालायचा. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण डाळ तांदळाचे डोसे करतो त्यावेळी पीठ थोडंसं घट्ट असलं तरी चालतं. पण जेव्हा आपण रव्याचे डोसे करतो, रवा थोडासा चिकट असतो. त्यामुळे आपल्याला त्या तुलनेमध्ये हे पीठ थोडं पातळ करावं लागतं. आता इथं मी पाऊण कप रवा आणि पाव कप तांदळाचं पीठ घेतलं होतं. त्याच्यासाठी मला एकूण 1 कप पाण्याचा वापर करावा लागला. काकडी प्लस 1 कप पाण्याचा वापर करावा लागला. तेव्हा जाऊन याचे डोसे एकदम छान पातळ व्यवस्थित पसरवता येतात आणि कुरकुरीत होतात. तर अशा प्रकारे आपण हा मस्त रवा आणि काकडीचा डोसा केला. तुम्हाला यामध्ये जर काकडी नाही घालायची, फक्त रव्याचा आणि तांदळाच्या पिठाचा करू शकता. तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा तर ऑलरेडी मी रवा डोसा केलेला आहे. तुम्ही सर्च करा YouTubeवर, तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. तो मस्त असा कुरकुरीत काकडीचा डोसा आणि त्याच्यासोबत टोमॅटोची चटणी खूप मस्त लागते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. काही वेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.